राम मंडळी, जय खानदेश. आज आपल्या एरियामध्ये एकदम जबरदस्त ट्रेंड चालू आहे सगळ्याकडे, पुष्पा पिक्चर. जर मी बघितलं त्या पिक्चरमध्ये की तो हिरो चंदनाचं लाकडाचं तस्करी करतो, त्यानंतर तो व्यवहार करतो, तो बाहेर देशाला ते चंदन विकतो. ते जे काही सगळं दाखवलेलं आहे मित्रांनो, ते एक बनवलेलं आहे मी. तरी पण त्या पिक्चर टाकीमध्ये मी गेलो आणि तो पिक्चर बघितला. त्या पिक्चर बघितला तर खाली आलो. त्यानंतर त्या पिक्चरच्या टाकीमध्ये 50 रुपये लिटरने पाणी विकलं गेलं मित्रांनो. मी घेतलं ते पाणी, 50 रुपये लिटरची बाटली होती मित्रांनो. आणि माझ्या शेतकऱ्याचं दूध हे फक्त 27 आणि 28 रुपये लिटर दूध जात आहे मित्रांनो. मी सांगू शकतो मित्रांनो, तो पुष्पा पिक्चरमध्ये कमीत कमी 2 ते 3 दिवसापासून वेटिंग करावी लागते, तेव्हा आपल्याला कुठेतरी ते पिक्चराचं तिकीट भेटतं. तरी आपण तो नंतर बघायला जाऊ शकतो. सर मित्रांनो, मी सांगायचं एकच प्रयत्न करतोय की दूध उत्पादकाचा जबरदस्त मोठा नुकसान होत आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये जे तिथं 50 रुपये लिटरने जे पाणी विकलं जात आहे, तिथं माझ्या शेतकऱ्याचं दूध तो काय कष्ट करून पिकवतोय, तो काय कष्ट करून दूध काढतोय, हे आणि कसं तो गायींना वागतोय, हे पण या गोष्ट बाकी लोकांनी बघितल्या गेल्या पाहिजेत आणि याच्यावर विचार केला गेला पाहिजे मित्रांनो. जर तिथं त्या पिक्चर टाकीमध्ये 50 रुपये लिटरने पाणी विकलं जाऊ शकतं, पण माझ्या शेतकऱ्याचं दूध हे 35 रुपये किंवा 40 रुपये लिटर जाऊ शकत नाही. हे खूप निष्कर्याची गोष्ट आहे मित्रांनो. जर शेतकऱ्याचा दुधाचा विचार जर नाही केला असेल सरकारने, तर मी सांगू शकतो मित्रांनो की हा सगळ्या गायी म्हशी विकून हा मोकळा होऊन जाईल शेतकऱ्या मित्रांनो. आणि हा एक दिवस आत्महत्या करेल मित्रांनो. मी सांगायचा प्रयत्न करतो का की माझ्याकडे 15-20 गायी आहेत मित्रांनो. याच्यामध्ये 0-1 रुपया राहत नाही मित्रांनो. खूप दिवसापासून स्ट्रगल करतोय. आज भाव वाढेल, उद्या भाव वाढेल, पूर्ण आशेवर शेतकरी दूध उत्पादक हा आहे मित्रांनो. तरी पण याच्यामध्ये कोणीच लक्ष घालू शकत नाही मित्रांनो. माझं एकच म्हणणं आहे, जर पुष्पा पिक्चरमध्ये आपण तिथं 50 रुपये लिटर पाणी ची 1 लिटरची बाटली खरेदी करू शकतो, तर माझ्या दुधाला कमीत कमी 40 रुपये लिटर हे गाईच्या दुधाला रेट भेटला पाहिजे मित्रांनो. खूप निष्कर्याची गोष्ट आहे मित्रांनो. आपण शेतकरी आहोत आणि सगळे शेतकरी आहोत आणि तिथं आपण 50 रुपये लिटरने पाणी खरेदी करू शकतो, तर माझ्या शेतकऱ्याचं दूध हे आपण 40-50 रुपये लिटर का नाही खरेदी करू शकत मित्रांनो. धन्यवाद, एवढंच सांगू इच्छितो.